मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सिरेगाव बांध येथे आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। लोकप्रिय मराठी अभिनेते संदीप पाठक यांच्या उपस्थितीत गावात भव्य प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। सकाळी 10 वाजता संदीप पाठक यांचे गावात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांनी गावातील कचरा वर्गीकरण प्रकल्प, पाणी शुद्धीकरण केंद्र, नैसर्गिक प्राणवायू केंद्र, डिजिटल शाळा आणि अंगणवाडी अशा विविध विकास कामांची पाहणी केली। विशेष म्हणजे पाठक यांच्या हस्ते छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आणि शाळेतील CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी त्यांनी विद्यार्थी कुलदीपक जीवन पुस्तोडे लिखित आकर्षणाचे मायाजाळ या पुस्तकाचेही प्रकाशन केले। गावातील 100% कर वसुली, स्वच्छता आणि स्व उत्पन्न निर्मितीचे उपक्रम पाहून संदीप पाठक यांनी ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले। सिरेबांधगावचा हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी असून या गावाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संदीप पाठक येणार अभियानासाठी, गाव पाहणी करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी येणार म्हटल्यावर बायकांची लगबग सुरू झाली। 2-4 दिवसापासून तयारी चालू आहे, त्यात बायकांची लगबग सुरू झाली। हो सांगा, बायकांची लगबग गावाच्या खेड्यात सुरू झाली। चला ग भर लता कोमू नाका छबू छाया मीना मती मगी सुती करती आग तुम्हाला कधी जबाब नाही मधुरा बस तुम्हाला संग्राम भाऊनी तुम्हाला कळलंच नाही कधी फक्त मग त्याला तरी आता काय करू। अहो परवाच्या दिवशी संदीप पाठक आपल्या गावामध्ये येणारच म्हणा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पाहणी करण्यासाठी। मला तर ते येणार म्हणल्यानंतर नुसतं दौड 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 कोणती रांगोळी काढू, कोणता सणा घालू, कोणता हार बोलू, नुसतं माझ्या नातूमध्ये आता संदीप पाठक आल्यानंतर वंश सुरू झाला। ऐकायला वंश, मी काय म्हणाले वंश, आजच्या आज पाठक भाऊजी येणार आहेत। ऐकायला वंश, मला काय म्हणायचं वंश वंश। पाहिलं नाही त्याचे ऐकून ऐकल्यासाठी तर मिळून गेली वायवंश मॅडम गेली का आहे, गेली का वंश आहे आणि काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं। गावामध्ये कावर बसला माझ्यामुळे बसला, सोलार पॅनल बसले माझ्यामुळे बसले, ग्राम स्वच्छता झाली माझ्यामुळे झाली, जलसाक्षरता झाली माझ्यामुळे झाली, काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, सुलू वंशांना बाळ झालं माझ्यामुळे झालं। आता अख्खं गाव पारितोषिक घेण्यासाठी निघालं मुंबईला निघालं, विमानाजवळ आलं, एक विस्फोट वरच्या पायऱ्यावर चढलं, म्हणलं आत्या अख्खं गाव विमानात बसलंय। समजा आपण या विमानामध्ये बसलो आणि विमानावरती गेल्यानंतर बघताना खाली पडलं तर याच्यासाठी नमस्कार करायच्या आईला अभद्र गेलं। मला या कार्यक्रमाला कुठं न्यायचं म्हणलं छातीमध्ये धस्स होतं। मागच्या महिन्यात आलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, तिथं समजा बायकाच्या मांडीवर बसू म्हणायला तुमच्या कपाळावर निवड गेलं, पप्पावर गेलो। पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या, विमानात सूचना झाली, विमानाने टेक ऑफ केलं। Passengers are requested to move on, please fasten your belt. Passengers are requested to move on, please fasten your belt. काय म्हणाले अगं ते म्हणाले म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे ते आवडावले काय म्हणाले कमून पुढच्या पडत्यात का काय अगं नाही आपल्याला काय आवडलं काय आवडायचं। त्या विमानाने झेप घेतली लंडनच्या दिशेनं एकदम
विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी गोंदिया.